लोणेरे तरुणी हत्याकांड, हत्या, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये आढळलेल्या तरुणीच्या मृतदेह प्रकरणाला आता गंभीर वळण मिळालं आहे. या प्रकरणात हत्या, बलात्कार आणि अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीच्या अटकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. लोणेरे येथील ओमकार लॉजमध्ये तरुणीचा निवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके तयार केली असून तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून माहिती गोळा करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी सोशल मीडियावर आरोपीला अटक झाल्याचा दावा केला. मात्र त्यानंतर अनेक तास उलटूनही पोलिसांकडून अधिकृत पुष्टी न मिळाल्याने अटकेबाबत संभ्रम कायम आहे. या पार्श्वभूमीवर नेमकं सत्य काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. आरोपीची ओळख पटली असून लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांनी दिली आहे. लोणेरे हत्याकांड प्रकरणात मंत्री आणि पोलिसांच्या माहितीत विसंगती दिसून येत असून आरोपीच्या अटकेबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. काल ओंकार लॉज लोणेरे इथली तिथे एक महिलेचा मृतदेह आहे अशी माहिती मिळाल्यानंतर हेड कॉन्स्टेबल चव्हाण तिथे गेले. त्यांनी बघितलं रक्ताच्या थारोळ्यामध्ये विवस्त्र स्थितीमध्ये एक महिला पडलेली आहे. त्यानंतर त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे हत्या अधिक लैंगिक अत्याचाराचा आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास कोणत्या दिशेने सुरू आहे? किती पथकं काम करतात? तपास रायगड आणि रत्नागिरी पोलीस यांची 4 पथकं आरोपीच्या शोधासाठी सध्या प्रयत्नशील आहेत. आरोपीचं नाव आणि त्याची ओळख पटलेली आहे. त्याला काही तासातच अटक केला जाईल. ज्या लॉजचा वापर केला गेला होता त्या लॉजच्या मध्ये किंवा परिसरातले CCTV फुटेज काही लाभले? बरोबर आहे. त्यासाठी एक वेगळं पथक प्रयत्न करत आहे. त्या CCTV कॅमेरे लॉजचे जे होते ते बंद होते, पण आजूबाजूचे काही CCTV फुटेजेस मिळू शकत आहेत का ते बघितलं जात आहे. त्या व्यतिरिक्त रूममध्ये जे जेवणाचं पार्सल पडलेलं होतं तर ते डेफिनेटली आजूबाजूच्या हॉटेलवरनं आणलं गेलेलं असावं, तर त्या संदर्भानेही शोध घेतला जातो आहे. तिथे काही CCTV फुटेज मिळतं आहे का त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ज्या पद्धतीने पोलीस तपास करतायत त्या तपासाचा भाग जरी काही उघड करणे शक्य नसलं तरी हे कृत्य हे एकाच व्यक्तीचं आहे की सार्वजनिक? आत्तापर्यंत जी माहिती आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे, जे लॉज मालक असेल किंवा त्याच्या काउंटरवरती काम करणारा व्यक्ती असेल त्यांच्या स्टेटमेंटवरनं ही गोष्ट निष्पन्न होते की फक्त आरोपी एकच आहे त्यामध्ये.